नमस्कार, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत टाकळ्याची भाजी। ही रानभाजी आहे आणि खूप औषधी आहे। तर चला आपण सुरू करूया। आधी साफ करून घेऊया। आता आपण ही टाकळ्याची भाजी घेतलेली आहे, ती साफ करायला सुरू करूया। हे बघा, ही अशी नुसती त्याची पानं काढायची। ही रानभाजी आहे आणि पोटाला चांगली, कॅल्शियम ह्याच्यामध्ये भरपूर असते। औषधी भाज्या ह्या सगळ्या पावसाळी असतात। चांगली चांगली पानं घ्यायची आणि ही मग कापायची बारीक आणि उकडून घ्यायची थोडी। कोण कोण उकडून नाही घेत, पाहिजे असेल तुम्ही तर ती कोण कोण भाजतं, कोण कोण उकडते। त्याच्यासाठी हे 2 कांदे घेतलेले आहेत, 2 मिरच्या घेतल्यात। मिरच्या कांद्यावरती ती भाजी टाकायची आणि स्वच्छ आता साफ झाली का मग मी धुणार आणि कापणार ती बारीक आणि मग उकडणार। आणि त्याच्यामध्ये मग काय चणे बिणे तुम्ही घालू शकता, चण्याची डाळ घालू शकता किंवा अशी पण करू शकता नुसती कांद्यावरती। तुम्हाला काय आवडत असेल ते तुम्ही घालू शकता। तर चला आता आपण हे पूर्ण साफ करून घेऊया आणि मग कापून घेऊया। चला आता आपली ही भाजी बघा, ही कवळी कवळी पानं मी घेतलेली आहेत आणि साफ करून घेतलेली आहे। आता मी ही चांगली 2-3 पाण्यात धुते आणि मग कापते आणि मग वाफून घेते। तर चला आता कापून घेऊया आपण। चला तर आपली आता टाकळ्याची भाजी वाफून घेतलेली आहे, ही बघा। आणि मी ही इथे कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकते। पावसाळी रानभाजी ही टाकळा आणि खूपच औषधी आहे। त्याच्यासाठी मी हा लसूण घेतलाय ठेचून, तो घालते आता मी। त्याची वरचे बोखे म्हणजे पानं वरची जी कवळी असतात ना, तीच घ्यायची। आता आपला लसूण झालेला आहे, 2 मिरच्या कापून घेतल्यात, त्या टाकते। ही मिरचीवर भाजी करते मी आणि हिंग टाकते अर्धा चमचा। हे 2 कांदे घेतलेत कापून। हळद घालते अर्धा चमचा। खूप छान अशी भाजी लागते ही। तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। आणि ह्याच्यात मी चणे टाकणार आहे। हे चणे मी थोडे वाफून घेतलेले आहेत, शिजलेले आहेत आपले चणे पण। कांद्यावर परत आपलं परत शिजूया। आता आपला कांदा होत आलेला आहे। साखर टाकते मी चवीपुरती, अगदी थोडीशी साखर टाकायची। आणि मीठ घेतले हे 1 चमचा, ते टाकते। आणि परत हे मिक्स करून घेते। तर यावर मी ही भाजी टाकते। काय काय ही भाजी भाजून घेतात, काय काय तशी पण वापरतात। मी वाफून घेतले आणि कापली नाही तरी चालते, अशीच घेतली पानं बारीक बारीक ना तरी सुद्धा चालते। आता पूर्ण मिक्स करून घेते मी आणि मग 2 मिनिटं झाकण देऊन ठेवते। पाच मिनिटं मी झाकून देऊन ठेवली होती। चला तर आता झाकण उघडून बघूया। आपली भाजी झालेली आहे।
लवकर होते ही भाजी, कारण आपण वाफून घेतलेली आहे, चणे पण वाफून घेतले त्याच्यामुळे. आता आपण ओलं खोबरं टाकूया ह्याच्यामध्ये. बघा कशी मस्तपैकी भाजी झालेली आहे. खोबरं, तेल आणि कांदा यावर ही भाजी असते. करून बघा, खाऊन बघा आणि कॉमेंट्समध्ये मला लिहायला विसरू नका. तुम्ही कुठून कॉमेंट्स करता, कुठल्या गावाहून करता ते पण लिहा. चला, आता आपली भाजी झालेली आहे. आता आपण सर्विंग प्लेटमध्ये हा काढून घेऊया. तर चला, पावसाळी रान भाज्यांमधली ही टाकळ्याची भाजी माझी कशी वाटली तुम्हाला ते लवकर सांगा मला. आणि कोणी लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट करा आणि तुम्ही भाजी करून बघा. तर चला, माझा आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते लवकरात लवकर कळवा. तोपर्यंत धन्यवाद.